रायगड जिल्ह्यात समुद्राचं पाणी सभापती महोदय शेतात शिरतं। हजारो हेक्टर भातशेती, नारळाच्या बागा, कोळंबी, मच्छीमार, व्यावसायिक त्या ठिकाणी संकटात सापडतो। मातीमध्ये क्षार वाढतात आणि सभापती महोदय जमीन त्या ठिकाणी नापीक होते। अनेक ठिकाणी खारभूमी बंधारे बांधलेले आहेत आणि सभापती महोदय ते अनेक वर्षापासून बांधलेले आहेत। आता त्या बंधाऱ्यांची पडझड झालेली आहे। मंत्री महोदयांनी उत्तरात सुद्धा पडझड झाल्याचं त्या ठिकाणी मान्य केलंय। वारंवार खाण्या पाण्याच्या संपर्कामुळे नारळांची वाढ सुद्धा खुंटते आणि त्यामुळे स्वाभाविक उत्पादनात मोठी घट सभापती महोदय येते। उधाणाचं पाणी रोखण्यासाठी किनारपट्टीवरील बंधाऱ्याची डागडुजी करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे। विभागाकडे विचारणा केली ते सांगतात आमच्याकडे निधी नाही। 4 वर्षापासून सभापती महोदय निधीची मागणी या विभागाकडे केली जाते। 4 वर्षात 21 कामांपैकी 12 कामे पूर्ण झाल्याची माहिती मंत्री महोदय लेखी उत्तरात देतात। 4 वर्षात 12 म्हणजे एका वर्षात 3 कामे विभागाने या ठिकाणी पूर्ण केली। ही 21 कामे मागील 4 वर्षापासून प्रस्तावित होती, त्यानंतरही अनेक कामे प्रस्तावित आहेत, कारण जमिनी नेहमी नापीक त्या ठिकाणी होताना दिसत आहेत। अशाच गतीने काम होत असेल तर रायगड जिल्ह्यातील उर्वरित कामांना आणखी 4 वर्षाची सभापती महोदय वाट पाहावी त्या ठिकाणी लागणार आहे आणि या रायगड जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन त्यामुळे नापीक होणार आहे। त्यानंतर प्रस्तावित केलेल्या कामांना आणखी किती वर्ष लागतील हेही सभापती महोदय माहीत नाही, ते सांगता येत नाही। हा प्रश्न केवळ रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित नाही। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यातही अशा प्रकारची जमीन त्या ठिकाणी नापीक होते। माझा दुसरा प्रश्न सभापती महोदय आहे, कोकणातील हजारो हेक्टर जमिनी नापिकीपासून वाचवण्यासाठी बृहत आराखडा तयार करणार का? या आराखड्यासाठी राज्य निधीमधून तरतूद करणे शक्य नसेल तर जागतिक बँक, केंद्र शासनाच्या योजना किंवा अन्य माध्यमातून आर्थिक तरतूद करण्यात येईल का? कोकणातील हा विषय गांभीर्याने घेऊन यासाठी विशेष योजना शासन तयार करेल का? अशा प्रकारचे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत।